मित्रो, आजपासून आपण पॉलिटेक्निकल सायन्स, पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग आणि 11चं मॅथमॅटिक्सचं जे लॉगॅरिथमिक चॅप्टर आहे ना, त्याला सुरुवात करणार आहोत. सोबतच आपण बघितलेलं आहे कॉम्प्लेक्स नंबरची पण आपण सुरुवात केलेली आहे. ते कंटिन्यू सुरूच असणार आहे. पण पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला पण आपण हात घालूया. ते पण सिरीज आजपासून आपण सुरू करतोय. तर सुरुवातीपासून आपण थोडं बेसिक जे गोष्टी आहेत, जे लॉगॅरिथमिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला लागणार आहेत, त्यावर लक्ष देऊया. बेसिकचं रिव्हिजन करून घेऊया. आणि या सिरीजमध्ये आपण जे तुमचं सिलेबसला बुक दिलेलं आहे बेसिक मॅथमॅटिक्स पॉलिटेक्निकला, त्याच्यातले जे एक्झरसाइज आहेत ज्या सॉल्व्ह नाही आहेत कुठेच, ते प्रॉब्लेम अनसॉल्व्ह प्रॉब्लेम आपण पूर्णपणे सॉल्व्ह करून घेणार आहोत. बाकी सॉल्व्ह प्रॉब्लेम तुम्हाला बुकमध्ये मिळूनच जातील, पण अनसॉल्व्ह प्रॉब्लेमचं सोल्युशन सरासरी मिळत नाही कुठे. तर आपण जास्तीत जास्त फोकस त्याच्यावर करणार आहे की अनसॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर आपण सुरुवात करूया लॉगॅरिथमिक या चॅप्टरला. त्याआधी आपल्याला माहित पाहिजे पॉवरचे जे काही रूल आहेत. लॉगॅरिथमिक चॅप्टर हे बेसिकली 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेलं आहे. लॉगॅरिथम, त्यानंतर लॉज ऑफ लॉगॅरिथम, नंतर टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. तर आज आपण पहिला पार्ट बघणार आहोत आणि त्यावर आधारित एक एक्झरसाइज आहे बुकमध्ये, ती बघणार आहोत. त्यामध्ये पॉवरचे जे रूल आहेत, समजा आपल्याकडे एक नंबर दिलेला आहे ए म्हणजे कुठलाही नंबर असू शकतो, 1 2 3 4 5 6 एनी नंबर. त्याचा पॉवर m आहे आणि त्याच नंबरचा दुसरा पॉवर n आहे, म्हणजे 2 to the power 3 into 2 to the power 4 असं असू शकतं प्रॉब्लेम मध्ये. तर आपण जनरल घेतलं इथं, तर याला आपण पॉवरचा रूल करून असं लिहू शकतो a to the power m plus n. पॉवरची ऍडिशन होती. इथे पॉवर काय आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर a to the power m केलेला आहे आणि त्याचा पॉवर n केलेला आहे. याला आपल्याला पॉवरचं मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता येतं असं, ब्रॅकेटच्या बाहेर जरी असलं तरी. त्यानंतर a to the power m आणि इथं डिनॉमिनेटरला a to the power n दिलेला आहे. हा पॉवर वर आणायचा, त्यासाठी तो निगेटिव्ह होईल, म्हणजे a to the power a minus n होईल. आणि परत हा वाला रूल इथे लागू होतो. या रूल नुसार आपण a to the power m minus n असं लिहू शकतो डायरेक्ट. त्यानंतर आपला a आणि b अलग अलग 2 नंबर घेतलेले आहेत. b जर तुमचा नॉन झिरो असेल, इथं काय कंडिशन, b तुमचा जर नॉन झिरो असेल तर a अपॉन b ब्रॅकेटच्या पॉवरला आपल्याला सेपरेट करून लिहिता येतं a to the power n अपॉन b to the power n. त्यानंतर a to the power n ला डिनॉमिनेटर मध्ये न्यायचं असेल तर इथं काय करावं लागेल, इथं पॉझिटिव्ह पॉवर आहे तर इथं डिनॉमिनेटरला गेल्याच्या नंतर a to the power minus n होईल. इथे पण तुमच्याला a is not equal to 0 ला असं करता येईल आपल्याला. त्यानंतर a to the power 0, कुठल्याही नंबरचा पॉवर जर आपण 0 घेतला तर त्याचं आन्सर 1 मिळतंय. जर तो नंबर नॉन झिरो असेल तर a is not equal to 0, then any power of a is equal to 1. झालं. त्यानंतर हा या अंडर रूटचा एक नियम आहे, हा एक बघून घेऊया आपण. जर आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये इथं n स्क्वेअर रूट दिलेला असेल आणि a टू द पॉवर m असेल आतमध्ये, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये, तर त्याला सिंपल a टू द पॉवर m बाय n या फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येतं. हे झाले काही बेसिक पॉवरचे रूल. याचा यूज आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपला होईल. आता आपण बघूया लॉगॅरिथमिकचं थोडं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, की काय आहे फंक्शन, काय आहे लॉगॅरिथमिक. हे बघा, एक्सपोनेन्शियल जे फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शनचं एकदम अपोजिट फंक्शन आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. तर एक्सपोनेन्शियल फंक्शन या टाइप मध्ये असतं, पॉझिटिव्ह फंक्शन. त्याचा ग्राफ या टाइप मध्ये असा इन्क्रीज होत जातो. लॉगॅरिथम मध्ये काय, आता आपण जर एखादा नंबर घेतला, समजा माझ्याकडे आहे तर 5 घेऊया, 5चं मल्टिप्लिकेशन करूया आपण 4 टाइम मल्टिप्लिकेशन. तर याला कसं लिहिता येईल आपल्याला, 5 टू द पॉवर 4. ठीक आहे. इथे काय, या 5 ला काय म्हणायचं, बेस, आणि 4 ला काय म्हणणार तुम्ही, पॉवर. बेस आणि पॉवर याच्यावर डिपेंड आहे पूर्ण हे चॅप्टरच. तर ज्यावेळेस आपण याचं लॉगॅरिथमिक फंक्शन घेतो त्यावेळेस याचा ग्राफ आपल्याला असा मिळतो या टाइप मध्ये.
म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला मिरर इमेज मिळते बघा. ठीक आहे, या टाइप मध्ये हा ग्राफ मिळतो. थोडासा आपण कर्व इथून टाकूया. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही लाईन काढणार एक्स इज इक्वल टू वाय ऍक्सिस ची, तर हे सेम डिस्टन्स वर हा समजा तुमचा आरसा आहे इथे, तर याची एक्झॅक्ट मिरर इमेज इकडे असते. म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन आर इनव्हर्स ऑफ ईच अदर, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता याला या फॉर्म मध्ये असेल तर याला एक्सपोनेन्शियल म्हणायचं. ठीक आहे, आणि याला लॉग मध्ये न्यायचं असेल तर याला कसं नेता येईल आपल्याला, त्याचं काहीतरी आन्सर येईल. आता एक सिंपल नंबर घेऊया, 2 to the power 3 घेऊया आपण. म्हणजे याला लिहिता आपल्याला 2 into 2 into 2. ठीक आहे, म्हणजे काय येणार आपल्याकडे 8 येणार. आता याला जर लॉग मध्ये लिहायचं असेल तर काय करायचं माहिती का, हे जे तुमचे 3 आहे, 3 ला काय म्हणतात, लॉग ऑफ 8 टू द बेस 2. हा इथे बेस मध्ये जातो, जो बेस आहे तो लॉगच्या इथे बेस मध्ये जातो. कुठल्याही नंबरचं एक्सपोनेन्शियल फंक्शन आपल्याला असं लॉग मध्ये कन्वर्ट करता येते. काय करायचं, कधी पण जो पॉवर आहे या 3 ला काय म्हणतात, 3 काय असतो तुमचा लॉग ऑफ 8, जे आन्सर येते टू द बेस 2, कारण बेस काय याचा 2 आहे. 2 चा पॉवर जर 3 केला तर आन्सर 8 मिळते. ठीक आहे, तर या टाइपचे प्रॉब्लेम आहे. आता आपल्याला ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. ही इनव्हर्स इमेज आहे, ही कशी फाइंड आउट करायची हे आपल्याला सिंपल तुम्हाला ग्राफिकली फाइंड आउट कसं करायचं ते पण मी सांगून देतो. ग्राफ कसे निघतात तर 2 to the power 3. जर 2 to the power 3 चा ग्राफ असा असेल, असाच जाणार तो ग्राफ. ठीक आहे, हा जाणार तुमचा 2 to the power 3 चा ग्राफ. तर आता आपल्याला लॉगचा ग्राफ काढायचा. तो ग्राफ जर तुम्ही टाकला तर या लाईनच्या एक्झॅक्ट या टाइप मध्ये तो ग्राफ या टाइप मध्ये असं. इकडे हे लाईनला टच करणार नाही आणि हा पण इकडे या लाईनला कधीच टच करणार नाही. ठीक आहे, लाईनच्या एकदम जवळ 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 जाईल पण लाईनला काही टच करणार नाही. ठीक आहे, इन्फिनिटी पर्यंत गेला तरी सुद्धा लाईनला टच करणार नाही तो ग्राफ. ठीक आहे, तर हे झाले ग्राफ, हे रिप्रेझेंटेशन ऑफ 3 इज इक्वल टू काय आहे तुमच्यावाला लॉगॅरिथमिक फंक्शनचा लॉग ऑफ 8 टू द बेस 2 याचा हा ग्राफ. ठीक आहे, पुढे आता काही प्रॉब्लेम बघूया आपण. ग्राफ कसा काढायचा, तर पॉइंट काढून ग्राफ काढता येईल आपल्याला. ते कसा काढायचा त्याचं एक पर्टिक्युलर आपण एक्झाम्पल घेऊया, पॉइंट काढून कसं काढायचं. आता जो फर्स्ट पार्ट आहे यावर काही एक्झाम्पल आपण एक्झरसाइज मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. 2-3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या सुरुवातीला. पॉइंट, कधीही कुठल्याही नंबरचा कोणताही पॉवर केला 0 सोडून तर आन्सर निगेटिव्ह नंबर येणार नाही. कुठल्याही नंबरचा कोणताही पॉवर घेतला, ठीक आहे, तर आन्सर कधी निगेटिव्ह नंबर भेटत नाही. हा एक रूल आहे. दुसरा रूल आहे, 0 सोडून कुठल्याही नंबरचा कोणताही पॉवर केला, कुठल्याही नंबरचा कोणताही पॉवर केला 0 नंबर सोडून, तर आन्सर 0 पण मिळत नाही. हे 2 रूल आहे. पुढे जायच्या अगोदर याची व्हॅल्यू कुठलीही असू शकते, 0 सोडून एनी व्हॅल्यू घेतली तरी. कोणताही पॉवर केला, कुठलाही निगेटिव्ह पॉवर करा किंवा पॉझिटिव्ह करा, -2 -3 -6 कुठलाही पॉवर करा, किंवा इकडं +1 2 3 4 5 6 इनफायनाइट 100 पॉवर केला तरी पण कधी पण आन्सर 0 मिळत नाही. 0च्या एकदम जवळ मिळेल, या लाईनवर 0च्या एकदम जवळचा आन्सर मिळेल, समथिंग पॉईंट 0 समथिंग, पण 0 आन्सर मिळत नाही एक्झॅक्ट. त्यानंतर एक रूल आहे,
झिरोचा लॉग काय असणार, तर झिरोचा लॉग असतो लॉग ऑफ 1. बेस काही पण घेऊ शकता तुम्ही. ए कुठल्याही नंबरचा, याला कसं लिहिता येतं, कुठल्याही नंबरचा झिरोथ पॉवरचा आन्सर 1 असतं. ए इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. जर कुठलाही नॉन झिरो नंबर असेल तर त्याचा झिरोथ पॉवरचा आन्सर 1 असतं आणि याला आपल्याला असं लिहिता येतं. हे सिंपल 3 रूल आहेत. हे आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अजून लागणार आहे. चला आता एक्सरसाइजला सुरू करूया. एक्सरसाइज फर्स्ट. फर्स्ट प्रॉब्लेम आहे तुमच्यावाला अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. आपण सॉल्व्ह करून घेतोय पूर्ण. डबल एक महत्वाचं राहिलं सांगायचं. एनी नंबर इन द फॉर्म ऑफ दिस ए टू द पॉवर एक्स इज इक्वल टू वाय इज कॉल्ड एक्सपोनेन्शियल फंक्शन. त्याला काय म्हणायचं, एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे. and any number x is equal to log y to the base a, याच फंक्शनला काय म्हणायचं, लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथम फंक्शन याला काय म्हणतात, x चा log this a to the power a x is equal to y, काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म. जर फंक्शन तुम्हाला हे होत नसेल तर याला काय म्हणायचं, नुसतं फॉर्म म्हटलं तरी चालेल. त्याला तुम्ही फॉर्म म्हटलं तरी चालेल. लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म हे फंक्शन तुम्हाला पुढे चालून येतात. ज्यावेळेस तुम्ही अजून पुढे ऍडव्हान्स शिकत जाता ना, फॉर्मच्या ऐवजी मग फंक्शन हा वर्ड यूज केला जातो समोर. ओके. एक्सरसाइजला स्टार्ट करूया आपण आता. वेगवेगळे जर एक्झाम्पल घेतले तर 2 to the power 3 to the power 9 घेतोय मी. याचा आन्सर काहीतरी असेल समथिंग सिंपल. छोटा नंबर घेऊया, 3 घेऊया. 3 to the power 3 याचा आन्सर आपल्याला माहिती आहे 27. हे झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म याला लॉगॅरिथम फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, 3 जे पॉवर दॅट इज इक्वल टू, हा जो बेस आहे हा इकडे लॉगला जातो, log to the base 3 of 27. हा झाला त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, बेसिक मध्ये जास्त नाही येत. फर्स्ट एक्सरसाइज आहे अनसॉल्व प्रॉब्लेम घेतोय आपण. टोटल सॉल्व प्रॉब्लेम बुक मध्ये आहेत ऑलरेडी. राइट इच ऑफ द फॉलोइंग इन लॉगॅरिथमिक फॉर्म. राइट इच ऑफ द फॉलोइंग इन लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे 5 to the power 0 is equal to 1, याला लॉगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे 2 to the power -3 is equal to 1/8. थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे 6 to the power 5 equal to 776. फर्स्ट प्रॉब्लेमचा आन्सर कसं लिहिणार आपण, आपल्याला माहिती आहे सोल्युशन मध्ये we know that a to the power x is equal to y implies log मध्ये l कसं लिहितात, x is equal to log to the base a y. प्रत्येक प्रॉब्लेम सोल्युशन देत असताना ह्या 3 लाईन लिहायच्या. हा तुमचा रिझल्ट आहे. याचा यूज करून मग इथे काय करणार तुम्ही, 5 to the power 0 is equal to 1 आहे. सो 0 is equal to log of 1 to the base 5 झाला लॉगॅरिथमिक. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सेम मेथड यूज होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम ही 2 to the power -3 equal to 1/8.
हा भाग प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सेम असणार आहे, इथून पुढचा चेंज होईल. सो दॅट इज इक्वल टू काय होईल इथे मग -3 चा इज इक्वल टू लॉग किती आहे, लॉग बेस किती आहे 2 असं लिहिता येईल ना 1/8. आता हे मायनस मध्ये कधी लिहायचं नाही फंक्शन, ठीक आहे. तर त्याला मग पॉझिटिव्ह मध्ये करायसाठी काय करावं लागेल, आता आपण जे नियम शिकले होते जस्ट अगोदर पॉवर रूल यूज करायचे. इथे काय करायचं मग लॉगचे पॉवर रूल ते पुढच्या एक्झरसाइज मध्ये येईल, पण मी अगोदरच सांगतो मग ते आता लॉज ऑफ द लॉग यामध्ये हा प्रॉब्लेम जातो नेक्स्ट एक्झरसाइज मध्ये. लॉज ऑफ द लॉगॅरिथमिक, तर त्या याच्यामध्ये काय करतात, हा प्रॉब्लेम या एक्झरसाइज मध्ये इथपर्यंत सोडून दिला तरी चालतो, पण तिथे असं नाही करता येणार. या मायनसला काय करायचं, दोन्ही साईडना मायनसला मल्टिप्लाय करायचं. 3 इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ 1/8 टू द बेस 2. आता हा मायनस आपल्याला इकडे या पॉवर मध्ये नेता येतो. लॉग ऑफ 2 1/2 1/8 टू द पॉवर -1. आणि 8 चा पॉवर काय आहे इथे डिनॉमिनेटरला आहे, तर मग मायनस जर पॉवर डिनॉमिनेटरचा झाला तर वरी आल्यावर पॉझिटिव्ह होतो. लॉग ऑफ 2 टू द बेस 1/8 टू द पॉवर -1. तर हा पॉझिटिव्ह. अरे 1 चा पॉवर -1 केला काय 2 केला काय काही केलं तरी काय 1 चा पॉवर -1 बी 1च असतं, 1 चा पॉवर +1 बी 1च असतं, याचा काही फरक पडणार नाही. इथे लॉग ऑफ 2 आणि 8 वरती जातील मग 8. सो 3 इज इक्वल टू दिस. हे झालं तुमचा आन्सर. थर्ड प्रॉब्लेम आहे. थर्ड प्रॉब्लेम पण सेम, हे इथपर्यंत सेम राहील, इथून पुढे चेंज होईल. हे दिलेलं आहे, याला काय करायचं, बेस तुमचा लॉगला जाईल, जो बेस आहे तो 6 म्हणायचा इथे, आणि हा 5 तुमचा 5 चा काय येईल लॉग याचा निघेल 777 6 चा लॉग 5 आहे व्हेन बेस इज इक्वल टू 6. झालं. इतकं सिंपल आहे, काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये, जस्ट हा रूल यूज करून आपण त्याला कन्वर्ट केलेला आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज 1 मधला. अनसॉल्ड आहे, पूर्ण आपण सॉल्व्ह केले. तुम्ही सिस्टमॅटिक लिहा, मी तुम्हाला हिंट देतोय फक्त. पुढचं सेकंड क्वेश्चन घेऊया आपण. सेकंड क्वेश्चन मध्ये लॉग मध्ये प्रॉब्लेम दिलेले ते आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये रिव्हर्स आणायचे. सेकंड एक्सरसाइज आहे. each of the following in exponential form. क्वेश्चन असा आहे, राइट each of the following directly तुम्ही in exponential form. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला log to the base 7 49 is equal to 2. log 7 49 is equal to 2. सेकंड प्रॉब्लेम आहे log 2 to the base 2 512 equal to 9. थर्ड प्रॉब्लेम आहे log to the base 8 of 2 is equal to 1/3. आणि D. फोर्थ प्रॉब्लेम आहे log to the base 343 49. log of 49 to the base 343 equal to 2/3. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिंपल आहे टेक्निक. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये जे केलं एकदम त्याच्या रिव्हर्स इथं करायचं आहे. सोल्युशन
ऑफ प्रॉब्लेम 1 वी हॅव पासून स्टार्ट करायचं. आपल्याकडे काय आहे, x इज इक्वल टू लॉग टू द बेस a ऑफ y असेल तर याला आपण असं लिहू शकतो a टू द पॉवर x इज इक्वल टू y. हेच यूज करा. फर्स्ट प्रॉब्लेम इथे दिलेला आपल्याला लॉग ऑफ 49 टू द बेस 7 इक्वल टू 2. आता हे यूज करायचं इथे, हा फॉर्म इथे यूज करूया. तर काय राहील मग, इथे a ची व्हॅल्यू काय झाली 7, म्हणजे लिहा तुम्ही a ची व्हॅल्यू 7, y ची व्हॅल्यू काय झाली 49. आपला y कुठे असतो, इकडच्या साईडला 49. हा y इथला इथे असतो आणि हे पॉवर किती आहे मग 2. 7 चा पॉवर 2 इक्वल टू 49. 7 टू द पॉवर 2 इज इक्वल टू 49 स्क्वेअर केला इथे. इतकं सिंपल आहे. 2 लाईन मध्ये आन्सर कंप्लीट झालेला आहे. हा रूल यूज केला फक्त इथे. इथे जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर या प्रॉब्लेमला एक स्टेप्स अगोदर तुम्ही या साईडला लिहू शकता. असं लिहू शकता 2 इज इक्वल टू लॉग 7 49. मग आता तुम्हाला कंपॅरिझन करायला सोपं जाईल. हा y म्हणजे हा a म्हणजे हा 7 आणि हा x म्हणजे हा 2. म्हणजे a आला इथं, x इथे आणि हा y. इतकं सिंपल आहे. पुढचा प्रॉब्लेम घेऊया. हा सेकंड वाला कट करून घेतो. हा प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊया. आता हाच प्रॉब्लेम मी डायरेक्टली इकडे या मेथड मध्ये लिहितो. इकडे 9 लिहितो अगोदर आणि या साइड चेंज केली फक्त. दोन्ही साइड इक्वल असल्यामुळे तुम्ही काही फरक पडत नाही, साइड चेंज करू. ठीक आहे. आता काय करायचं, सेम मेथड यूज करायची. एक आहे 2, हा तुमचा a. एक आहे तुमचा हा 2 आहे इथे, हा तुमचा y आहे. म्हणजे a टू द पॉवर x आहे म्हणजे 9. a चा म्हणजे 2 चा पॉवर 9 इक्वल 5 1 2 झालं. दोनच लाईन मध्ये आन्सर मिळतं. इतकं सिंपल आहे. तसंच हा प्रॉब्लेम कसा करणार आपण थर्ड वाला. मग याला पण सिंपल लिहून घ्या या टाइप मध्ये. 1/3 या साईडला लिहा आणि लॉग ऑफ 2 टू द बेस 8 या साईडला लिहा. आता बघा बेस 8 आहे, 8 लिहून घ्या. त्यानंतर त्याचा पॉवर काय आहे x आहे म्हणजे 1/3 आहे त्याचा पॉवर किती आहे 1/3 आहे. म्हणजे 8 टू द पॉवर 1/3 इक्वल टू 2. हा y आला तुमचा इथे. किती सिंपल आहे. थर्ड रूट ऑफ 8 इज इक्वल टू 2 असतं. 2 चा क्यूब केला तर 8 आणि 8 चा क्यूब रूट केला तर राहायचा 2. सिंपल. त्यानंतर हे आहे लास्ट वाला. हे एक्सरसाइज ठेवतो तुम्हाला, सगळेच मी सॉल्व्ह केले तर एक्सरसाइज मधलं सगळेच सॉल्व्ह केल्यावर कसं होईल हे तुम्ही सॉल्व्ह करा, सांगून देतो. ठीक आहे, सिंपल आहे. हा तुमचा a आहे, a लिहून घ्या अगोदर. 3 4 3. इथे हा तुमचा x असतो म्हणजे पॉवर 2/3 आणि हा तुमचा y असतो 49. झालं. एवढं सिंपल आहे. तर क्वेश्चन 2 पण सॉल्व्ह झाला आणि एक लास्ट क्वेश्चन आहे, तो थोडा डिफिकल्ट आहे. त्याच्यात आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर त्या काढून घेऊया आणि मग आपला व्हिडिओ इथे थांबून जाईल. उद्या आपण बघणार आहोत लॉज ऑफ द लॉगरिथम. ठीक आहे. तर मी इथे कट करून घेतो, पेन करून घेतो. समजत असेल तर कमेंट करा, काही चेंजेस करायचे असेल तरीही कमेंट करा, अजून काही वेगळा सिलेबस स्टार्ट करायचा असेल तरीही कमेंट करा. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता. ठीक आहे. बोर्ड चेंज करायचा असला तरीही कमेंट करा. सध्या तर आपण घरी येऊन आपल्याला जेवढा वेळ मिळतो त्यामधून एक तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल त्यासाठी जस्ट सुरू केलेलं आहे. थोडं थोडं घे जाऊ आपण, तुम्हालाही मदत होईल आणि
मला पण वाटतं थोडंफार क्लासमध्ये झाल्याच्या नंतर घरी बाकीच्यांना इतर मुलांनाही आपलं नॉलेज डिलिव्हर व्हावं त्यामुळे घेतोय. तर लास्ट प्रॉब्लेम आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. 11 ला पण आहे आणि पॉलिटेक्निकच्या फर्स्टला पण आहे. 11 ला आहे म्हणजे जे ई ला पण असणार आहे. 11 पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला पण आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन फाइंड एक्स स्मॉल एक्स घेतो. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे log 3x minus 5 to the base 4. log 3x minus 5 to the base 4 equal to 0. सिंपल आहे मित्रांनो. आपले जे झालंय तेच इथे यूज करूया आणि याला सॉल्व करूया. सेकंड प्रॉब्लेम घेतो मी नंतर, जागा कमी पडते इथून स्टार्ट करूया. वी हॅव पासून स्टार्ट होतो कुठलाही प्रॉब्लेम. आपल्याकडे जो रूल आहे तो इथे लिहून घेऊया. काय रूल आहे आपल्याकडे? x इज इक्वल टू log टू द बेस a ऑफ y असेल तर याला आपण कसं लिहू शकतो? a टू द पॉवर x बेसचा पॉवर x ची व्हॅल्यू y असते असं आपण लिहू शकतो. हाच रूल इथे यूज करूया. इथं आपला बेस काय आहे? 4. म्हणजे 4 चा पॉवर x च्या ठिकाणी काय इथे 0 आहे. कारण लॉगची टर्म या साईडला आहे, इथे लॉगची टर्म या साईडला आहे. म्हणजे या साईडला x आहे, तिकडच्या साईडचा x असणार आहे. म्हणजे 4 चा पॉवर 0 इक्वल टू काय असणार आहे? y असणार आहे. इथे y काय आहे? लॉगच्या पुढची जी टर्म असते ही लॉगच्या समोरची तो y असतो कंपॅरिझन केल्याच्या नंतर. म्हणजे काय येईल इथं 3x minus 5. इतकं सिंपल आहे मित्र. आता कुठल्याही नॉन झिरो नंबरचा पॉवर 0 असेल तर आन्सर काय असतं? 1 असतं. आपण रूल बघितले होते. मग 4 हे नॉन झिरो आहे, त्याचा पॉवर 0 आहे म्हणजे त्याचा आन्सर 1 आहे. तुमचा 5 घ्या, 6 घ्या, 7 घ्या, -8 घ्या, -9 घ्या, याचा पॉवर 0 केल्यानंतर आन्सर 1 मिळतं. हे ध्यानात ठेवायचं म्हणजे ठेवायचं. दॅट इज इक्वल टू 1. 4 टू द पॉवर 0 इज इक्वल टू 1. इकडे काय आहे? 3x minus 5. आता आपले सिंपल 8, 9, 10 स्टँडर्डला आपण जे अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम यूज केले ते यूज करूया. इथे जे रूल्स यूज केले ते -5 या साईडला आहे, इकडे आल्याच्या नंतर ते +5 होतील म्हणजे 3x होईल आणि या दोन्हीचे ॲडिशन 6 आणि इकडे 3x. आता x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे 3 इथून काढून टाकणे म्हणजे या साईडला मल्टिप्लाय आहे, या साईडला आणण्यासाठी त्याला तो डिनॉमिनेटरला निघून जाईल, छेदामध्ये निघून जाईल. आणि मग 3 ने इकडे 6 ला जर डिवाइड केलं तर आन्सर 2 मिळते. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे, काही एक अवघड नाही. रूल यूज करायचा आणि सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. 3-4 प्रॉब्लेम आहे. log x plus 6 to the base 3. log x plus 6 to the base 3 equal to दिलंय 2 दिलेलं आहे. हे सेमच राहील. वी हॅव दिस इकडचं चेंज होईल सगळं. बघूया काय करता येईल. a ची व्हॅल्यू काय आहे इथे? हा a इथे किती आहे? 3 घ्या. ठीक आहे. आता बघा इथे x आहे तर इकडे लॉगच्या नंतर x किती आहे? 2 घ्या.
y ची व्हॅल्यू x प्लस 6 आहे इथे x प्लस 6. आता 3 चा पॉवर 2 केल्यावर 9 येईल, इकडे काय होईल x प्लस 6 येईल. 6 ला या साईडला आणल्यावर 9 मायनस 6 इक्वल टू x होईल, म्हणजे इथे 3 होईल. x ची व्हॅल्यू झालं. इतकं सिंपल आहे, काहीच आपण 10 सेकंद पण नाही लागत एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. लगेच पुढचा प्रॉब्लेम घेऊया. लॉग x मायनस 8 बेस 5 इज इक्वल टू 1. बेस 5 दिलाय, x मायनस 8 घेतलं इथं आणि याची आन्सर 1 घेतली. काय चेंजेस होतील? हे तर सेमच राहील. काय चेंजेस होतील? बेस तुमचा 5 येते इथं 3 होता, इथं 5 येते. ठीक आहे. पॉवर x ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे पॉवर 1 होईल. y ची व्हॅल्यू ही टर्म असते, हे बघा लॉगच्या नंतर x मायनस 8 होईल इथे. सिंपल x मायनस 8. खालचा कॅल्क्युलेशनचा पार्ट लगेच काढून घेऊया. 5 चा पॉवर 1 म्हणजे 5 असणार आहे. मायनस 8 इकडे आणल्यावर प्लस 8 होतील आणि x होईल आणि त्याचं ऍडिशन केल्यानंतर 5 अधिक 8 म्हणजे 13 म्हणजेच काय 8 प्लस 5 इज इक्वल टू 30. x आन्सर. इतकं सिंपल आहे. झालं. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो थोडा डिफिकल्ट आहे, त्याला सॉल्व्ह करून घेऊया. डिफिकल्ट प्रॉब्लेमला थोडा आपण जास्त वेळ देऊया. हे सिंपल आहे, असे प्रॉब्लेम तुम्ही कितीही करू शकता. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. प्रॉब्लेम आहे तुमच्यावाला log टू द बेस 2 of x square plus 5x plus 14. x square plus 5x plus 14 equal to 3. सिंपल आहे. तोच रूल यूज करायचा आहे सोल्युशन मध्ये. वी हॅव समथिंग समथिंग. काय दिलेलं आहे तुम्हाला? x is equal to log to the base a of y असेल तर याला आपल्याला a to the power x is equal to y असं लिहिता येतं. हे ध्यानातच ठेवायचं. बघा कसं लिहिता येईल याला. इथं a किती आहे? 2 आहे. इकडे 3 आहे x च्या ठिकाणी, म्हणजे याचा 2 चा पॉवर 3 आणि हा y ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर प्लस 5x प्लस 14. हा इथे येऊन ठीक आहे. सॉल्व करा. 2 चा पॉवर 3 म्हणजे 8. इकडे काय आहे? x स्क्वेअर प्लस 5x प्लस 14. आता 8 ला त्या साईडला घेऊन जाऊया. x स्क्वेअर प्लस 5x प्लस 14. इकडे गेल्यावर मायनस 8 होती. मी फक्त साईड चेंज करून दिली, ती साईड परत इकडे घेऊन टाकली. तर x स्क्वेअर प्लस 5x प्लस 14 आणि मायनस 8, तर याचा आन्सर काय मिळेल आपल्याला? 6 मिळेल. प्लस 14 मधून मायनस 8 गेल्याच्या नंतर प्लस 6. आता हे बघा तुम्हाला हे भेटलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, अल्जेब्रिक इक्वेशन ऑफ ऑर्डर ऑफ डिग्री 2 डिग्रीचं भेटलेलं आहे. तर हे सॉल्व करायचे म्हणजे याचे फॅक्टर पाडायचे, म्हणजे x च्या व्हॅल्यू 2 मिळणार. x चा पॉवर 2 असल्यामुळे x चा पॉवर 3 असते आणि इक्वेशन असतं तर x च्या 3 व्हॅल्यू. x चा पॉवर n असतात तर x च्या n व्हॅल्यू. x चा पॉवर 5 असतात तर x च्या 5 व्हॅल्यू. तर इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पॉवर 2 येते, x च्या 2 व्हॅल्यू येणार. हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे. पुढे बघा फॅक्टर काय पडतील? असे 2 नंबर शोधायचे की ज्याचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आन्सर प्लस 5 आलं पाहिजे आणि 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन प्लस 6 आलं पाहिजे. असे नंबर. तर बघा आपल्याकडे नंबर आहेत x स्क्वेअर. मी काय करतो याला इथे लिहितो 2x, इथे लिहितो मी 3x प्लस 6 इक्वल टू 0. ते नंबर काय भेटलेत मला? 2 आणि 3. 2 आणि 3 ची बेरीज केली तर 5 येते आणि 2 आणि 3 चा गुणाकार केला तर 6 येतो. ते मी प्लस 6 आला पाहिजे म्हणून हे दोन्ही प्लस घेतले आणि प्लस 5 ऍडिशन आली पाहिजे म्हणून हे प्लस घेतले. साइन तुमची इथं मायनस 6 असते तर मग गडबड अजून काहीतरी चेंजेस झाले असते त्याच्यामध्ये. सिंपल आहे. आता बघा इथं दोन्ही मध्ये x कॉमन आहे, x कॉमन घेऊया. इथे आतमध्ये राहील x प्लस 2 आणि इथे 3 कॉमन निघतात कारण इथे 6 ला जर आपण फॅक्टर पाडले तर 3 × 2 असं लिहिता येतं, म्हणून इथे प्लस 3 आणि इथे राहतो x आणि ब्रॅकेट मध्ये इथे राहतो 2.
ठीक आहे. आणि 3 ने मल्टिप्लाय केल्यावर हेच मिळणार, x ने मल्टिप्लाय केल्यावर हेच मिळणार, एवढा आहे. आता बघा इकडच्या टर्म मध्ये आणि इकडच्या टर्म मध्ये ही सेकंड जी टर्म आहे x+2 ही दोन इकडे कॉमन आहे, तर ती परत एकदा तिला कॉमन घेऊया. x+2 असं कॉमन घेऊन इथे राहतो पहिल्या टर्म मध्ये x आणि दुसऱ्या टर्म मध्ये x+2 गेल्यावर इथे राहतात x+3 = 0. आता दोन नंबरचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे वन ऑफ देम इज इक्वल टू 0. द प्रॉडक्ट ऑफ टू नंबर इज इक्वल टू 0, देन वन ऑफ द नंबर इज ऑलवेज 0. मग ऍटलिस्ट एक तरी 0 असणार, म्हणून आपण इथं ऑर टाकणार मध्ये. x+2 = 0 किंवा ऑर x+3 = 0. म्हणजे दॅट इज इक्वल टू 2 ला तिकडे नेलं तर x = -2 ऑर x = -3. म्हणजे x च्या ह्या दोन व्हॅल्यू मिळतात आपल्याला. या दोन व्हॅल्यू जर आपण इथं टाकल्या तर आपल्याला हे इक्वेशन असं मिळतं. दोन्ही व्हॅल्यू साठी हे इक्वेशन प्रूव्ह असा याचा अर्थ. म्हणजे हे सोल्युशन झालं या प्रॉब्लेमचं. x काय तुमचा अननोन आहे, अननोन व्हेरिएबल आहे, त्याला आन्सर काढणे ते म्हणजे त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणं. ते सोल्युशन तुमचं मायनस असतं, प्लस असतं किंवा कॉम्प्लेक्स नंबर असतं. स्क्वेअर रूट मध्ये मायनस आहे, ती थेरी वेगळी आहे, ती नंतर शिकायला भेटेल कॉम्प्लेक्स नंबरची. पण सोल्युशन ऑलवेज प्लस मायनस असणार किंवा 0 असणार. तर 0 काय असतं, ट्रिवियल असतं, ट्रिवियल सोल्युशन असतं. तर हे आहे असं. शेवटचा प्रॉब्लेम हा घेतला. एक्सरसाइज संपलेली आहे. पुढच्या याच्यात आपण बघूया लॉज ऑफ द लॉगॅरिथम आणि त्याच्या पुढच्या पार्ट मध्ये बघूया टाइप्स ऑफ द लॉगॅरिथम. अजून 2 लेक्चर मध्ये हे चॅप्टर संपून जाईल. ऑलरेडी हे चॅप्टर शिकवणं सुरू झालेलं आहे पॉलिटेक्निकच्या सगळ्या कॉलेजला, ऑल महाराष्ट्रामध्ये. तर पॉलिटेक्निकच्या सगळ्या विद्यार्थ्यांना अनसॉल्व्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपला हा व्हिडिओ मदत करू शकतो समजून घेण्यासाठी. तर तुम्हीही बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा शेअर करा. तर आपण इथं थांबूया, ठीक आहे.